नमस्कार. एक विचार सुचला, तो तुमच्यासमोर मांडावासा वाटला म्हणून हा व्हिडिओ करतोय. मंडळी, आपल्या आसपास अशी आपण कितीतरी उदाहरणं पाहतो किंवा बघितली आहेत की परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, सामान्य परिस्थिती आहे, सर्वसाधारण परिस्थिती आहे. अशा सर्वसाधारण सामान्य परिस्थितीमध्ये एखादा हिरा जन्माला आलाय. या हिऱ्याने कष्ट करून आपलं असामान्यत्व सिद्ध केलेलं आहे. मग ते अभ्यासामध्ये असेल, खेळामध्ये असेल किंवा आणखी कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, पण त्याने आपलं असामान्यत्व सिद्ध केलेलं आहे. आणि अगदी बरोबर याच्या उलट कितीतरी असामान्य परिस्थिती असलेल्या घरामध्ये सुबत्ता आहे, चांगले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, श्रीमंती आहे, पण अशा असामान्य घरांमध्ये सुद्धा एक कोळसा जन्माला आलेला आहे. येतो कोळसाच म्हटलं पाहिजे त्याला, कारण सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असताना सुद्धा तो स्वतःचं असामान्यत्व सिद्ध करू शकत नाही. तो कोळसाच राहतो. मंडळी, प्रश्न इथे परिस्थितीचा नाहीये. परिस्थिती सामान्य की असामान्य, घरातले लोक सुशिक्षित की असुशिक्षित, सोयी सुविधा आहेत की नाहीत, शिक्षण मराठी की इंग्रजी, कोणताही इथं प्रश्न मला इथं घ्यायचा नाहीये. प्रश्न त्याचा नाहीच आहे. प्रश्न परिस्थितीचा नाहीच आहे. प्रश्न आहे संस्कारांचा. संस्कार ठरवतात. संस्कार ठरवतात हिरा व्हायचं की कोळसा व्हायचं. विचार करा.